चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवोदय मिशन ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये। पहा, आज आपण 7वी स्कॉलरशिपचा 9वा धडा पाहत आहोत। 9व्या धड्याचं नाव आहे घातांक। काय नाव आहे? घातांक। या धड्यामधील आपण आज स्वाध्याय 9.1 पाहणार आहोत। चला तर पाहूया। या अगोदर चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा आणि मागील स्वाध्याय पाहून घ्या। ओके, तर पहा इथे संख्या दिलेली आहे 0.0000000018। ही संख्या 10चा घात वापरून कशी लिहाल? तर सगळ्यात अगोदर लक्षात घ्या, कुठलीही संख्या 10चा घात वापरून जर लिहायची असेल, एक संख्या देतो तुम्हाला। आता समजा ही संख्या आहे, या संख्येला जर 10चा घात वापरून लिहायचा असेल तर सगळ्यात अगोदर आपल्याला ही संख्या रेषा लक्षात आली पाहिजे। इथे काय असतो? 0। इकडे गेल्याच्या नंतर काय होते? प्लस अंक असतात, बरोबर आहे, आणि या ठिकाणी मायनस असतात। पण या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायची, आता हा दशांश चिन्ह जो आहे तो आपल्याला 10च्या घातामध्ये लिहायचा आहे, बरोबर आहे। तर मग आता ही जी संख्या आहे तिला आपण कसं लिहिणार? तर लक्षात घ्या, या संख्येला समजा जर आपण 10च्या घातात जर लिहिलं तर पहा 10 वर किती शून्य असतो? 1। म्हणजे हा दशांश चिन्ह जो आहे याला जर 10ने गुणलं तर हा दशांश चिन्ह काय होईल? एक घर या ठिकाणी या साईडला जाईल, बरोबर आहे। म्हणजे इथं दशांश चिन्ह येईल, म्हणजे काय होईल? 10 गुणिले या ठिकाणी लिहितो, म्हणजे दशांश चिन्ह इथं येतं तर या ठिकाणी जाईल, याच्या पुढे गुणिले 10 येतील। जर आता 10चा दुसरा घात केला तर हे दशांश चिन्ह उजवीकडे 1 2 घर जाईल, हे लक्षात येते। तर अशा पद्धतीने आपण याला कन्सेप्ट लक्षात आणणं गरजेचं आहे। तर आता हा कसा लिहायचा हे एकदा तुम्हाला समजून देतो, म्हणजे समजेल। आता पहा, प्रत्येक ऑप्शनचा जर विचार केला तर 1च्या नंतर इथं दशांश चिन्ह आणि इथं 8 आहे, म्हणजे हा दशांश जो आहे इथं तो आपल्याला या ठिकाणी या साईडला इथं आणायचा आहे, म्हणजे 1 आणि 8च्या मध्ये आणायचं आहे। तर लक्षात घ्यायचं, सर्व 1.8 1.8 1.8 1.8 आहे। आता हा दशांश उजवी म्हणजे या साईडला जातो, कुठल्या? या साईडला। तर लक्षात घ्यायचं, संख्या रेषेवर इकडं जे प्लस असतात, पण दशांश चिन्ह जर या बाजूला न्यायचं असेल तर ती संख्या मायनस करायची, आणि दशांश चिन्ह या बाजूला न्यायचं तर ती संख्या प्लस करायची। म्हणजे जे संख्या रेषेवर आहे त्याच्या विरुद्ध लक्षात ठेवायचं। आता या साईडला न्यायची, म्हणजे आपल्याला संख्या काय येणार आहे? मायनस, म्हणजे मायनस संख्या असलेले हे दोन ऑप्शन आहेत, हे दोन ऑप्शन कट होतील। इथपर्यंत लक्षात आलं? परत आता किती घर आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9। 9 घरं झाल्याच्या नंतर दशांश चिन्ह, म्हणजेच -9। ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर आपलं या ठिकाणी अपेक्षित आहे। ओके, आता एक उदाहरण देतो, ते तुम्ही या ठिकाणी सोडवायचे आणि त्याचं उत्तर कमेंट करायचे। 0.000000 किती झाले? 4 5 6 आणि या ठिकाणी 27 लिहितो, बरोबर आहे। तर आता याला आपल्याला दशांश चिन्हामध्ये म्हणजे काय करायचे? 10च्या घातामध्ये याला लिहायचंय। तर हा दशांश तुम्हाला जे ऑप्शन आहेत, तर ह्याचे जे ऑप्शन आहेत ते मी तुम्हाला या ठिकाणी लिहितो एकदा। पहिला ऑप्शन असेल तुमचा 2.7 गुणिले 10चा 7वा घात। दुसरा ऑप्शन असणार आहे 2.7 गुणिले 10चा 8वा घात, आणि तिसरा ऑप्शन असणार आहे 2.7 गुणिले 10चा वजा 7वा घात, आणि 4चा ऑप्शन असणार आहे 2.7 गुणिले 10चा वजा 8वा घात। या चारपैकी या प्रश्नाचं उत्तर काय ते कमेंट करा। ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया। प्रश्न दुसरा पहा, तर दुसऱ्या प्रश्नामध्ये 0.1 चा चौथा घात आहे, त्याला गुणिले 15। त्यानंतर 0.000015 गुणिले 10चा दुसरा घात, 150 गुणिले 0.01 चा दुसरा घात, आणि 1.5 गुणिले 10चा तिसरा घात। यापैकी सर्वात लहान संख्या आपल्याला ओळखायची। तर या ठिकाणी लक्षात घ्या, अगोदर आपल्याला याची किंमत काढावी लागेल। तर 0.1 चा चौथा घात, तर आता लक्षात घ्या, म्हणजे याचा अर्थ काय असतो? 0.1 गुणिले 0.1 गुणिले 0.1 गुणिले 0.1 किती वेळेस? 4 वेळेस। तर आता पहा, 1 ने 1 ला गुणल्यास उत्तर किती येत असते? 1च। फक्त आता दशांश चिन्ह द्यायचं कुठं? हे 1 घर, हे 2 घर,
3 घर 4 घर, म्हणजे उजवीकडून 4 संख्या सोडून आपल्याला या ठिकाणी दशांश चिन्ह द्यायचं आहे. ओके, तर काय करणार आपण, आणि ह्या 1ला कितीने गुणायचे, 15ने. तर 15 एक 15 उत्तर येईल, आणि 4 घर 1 2 3 4 इथं दशांश चिन्ह येईल. इथपर्यंत लक्षात आलं. दशांश द्यायचा कसा हे लक्षात घ्या अगोदर. दुसरं, तर ही संख्या आहे, आता 0.000015 गुणिले, आता हे 10चा दुसरा आहे घात, म्हणजे इकडे लक्षात घ्या 10चा दुसरा घात म्हणजे 10 गुणिले 10 किती येईल, 100. त्याला 100ने गुणा. आता लक्षात घ्या 15 एक 15 लिहून घेऊया, आणि हे 2 शून्य आहेत म्हणून इथं 2 शून्य देऊया. आता पॉईंट द्यायचा कुठं, तर पहा उजवीकडून 1 2 3 4 5 संख्या सोडून 1 2 3 4, तुम्ही म्हणता 4 संख्या, ही 5वी संख्या 0 घ्यायची, तर दशांश चिन्ह द्यायचं. हे असेल याचं उत्तर. आलं लक्षात. आता हे ऑप्शन 1 झाला, हे ऑप्शन 2 झाला, ऑप्शन 3 सोडून पाहू आपण. ओके, आता लक्षात घ्या 150 गुणिले हे पहा 0.01 गुणिले 0.01 म्हणजे वर्ग आहे म्हणून. आता 1 गुणिले 1 एकच असतो, दशांश द्यायचा कुठं, हे 2 आणि हे 2 4 नंतर 1 2 3 4 इथं दशांश चिन्ह. लक्षात आलं. तर आता काय करणार आपण, 0.0001 हे निघून यायचं. आता काय होईल, 15 एक 15 लिहून घेऊया, त्याच्या पुढे किती शून्य, 1 शून्य लिहूया, आणि आता दशांश द्यायचा कसा, 1 2 3 4 अंक सोडून. ओके, तर पहा 1 2 3 चौथा अंक नाही, शून्य घ्या, दशांश चिन्ह. लक्षात आलं. हे आलं तिसऱ्या ऑप्शनचं. आता चौथा ऑप्शन सोडूया. तर पहा चौथा ऑप्शन 1.5 गुणिले 10चा तिसरा घात आहे, म्हणजेच 10 काय होईल ह्याचं, 10 गुणिले 10 गुणिले 10. पहा आता 1 गुणिले 1 गुणिले 1 1, आणि त्याच्यावर किती शून्य, 3 शून्य, म्हणजे 1000 उत्तर येईल. आलं लक्षात. आता इथे लिहिणार आपण 1000. आता पहा डायरेक्ट दशांश नाही असा गुणाकार केला तर 15 एक 15 उत्तर येईल, आणि त्याच्यासमोर किती शून्य येतील, 3. आता दशांश द्यायचा कुठं, उजवीकडून एकच संख्या सोडून दशांश, इथं दशांश द्या. आता ही समोरचा दशांश नाही लिहिला तरी चालतो, इथं 1500 उत्तर डायरेक्ट आपण म्हणू शकतो. आता लक्षात घ्या, हे आले आपले उत्तर. त्याच्यात सर्वात लहान शोधायचा कोण येतं, बरोबर आहे. तर पहा पहिलं उत्तर काय आलेले, हे आलेले 0.0015. आता पॉईंटच्या नंतर इथं शून्य आहे, इथं शून्य, इथं शून्य, पण या ठिकाणी ही सर्वात मोठी झाली, इथं उत्तर येणार नाही. आता पॉईंटच्या नंतर इथं एक आहे, इथं एक आहे, पण इथं शून्य, म्हणजे सर्वात लहान काय झाली, ऑप्शन क्रमांक 1 ही संख्या असणार आहे. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला तिसरा प्रश्न पाहूया. आता ही जी संख्या आहे याचा वर्ग आहे, आणि पुन्हा ह्या कंसाचा घन आहे, बरोबर आहे. तर या संख्येला जर आपल्याला लिहायचं असेल तर आपण कशा पद्धतीने लिहू शकतो, तर लक्षात घ्या. सर्वात अगोदर आपण ह्या ज्या संख्या आहेत या सर्व संख्येचा काय असतो, हा ह्या मधल्या संख्येचा घन असतो. म्हणजे याला आपण असं लिहू शकतो, सुरुवातीला अंशामध्ये -2चा काय होईल, घन होईल. त्यानंतर हे एक्सचा पण घन होणार, पण हे एक्स नाही आहे, एक्स वर्ग आहे, म्हणजे याला आपण असं लिहू शकतो कंसात एक्सचा वर्ग आणि याचा घन. ओके, आणि छेदात आता हे 3चा पण काय होणार आहे, घनच होणार आहे, आणि वायचा पण काय होणार आहे, घनच होणार आहे. फक्त इथं एक्सचा वर्ग होता म्हणून हे वर्ग आणि याचा घन असं केलं आपण. ओके, तर असं झाल्याच्या नंतर आपण याला परत सोडून जर घेतलं तर आता लक्षात घ्या -2चा घन म्हणजे 2चा घन किती असतो, 8. ओके, आता घन आहे म्हणजे ही -8 संख्या होईल. हे कशी कन्सेप्ट आहे, एकदा सांगतो, लक्षात घ्या. आता समजा -2चा घन आहे, तर आता लक्षात घ्या इथं जर -2 गुणिले -2 गुणिले -2 असं जर आपण केलं तर वजा अधिक होत असते, अधिक वजा होते, म्हणजे येणार उत्तर वजा येईल. तर सोप्या भाषेत सांगतो तुम्हाला, जर घातांक जी संख्या आहे ही जर विषम असेल तर उत्तर वजा येते, आणि ही जर सम असेल तर उत्तर अधिक येते. कधी, जर ती संख्या वजा असेल त्यावेळेस. प्लस जर संख्या असेल +2 तर त्याचा काही प्रॉब्लेम नाही, ते प्लसच उत्तर येणार आहे. ओके, याचं आलं -8. आता काय होईल, एक्सचा वर्ग आहे. आता हे घातांकाचा काय होत असतो, गुणाकार, 3 2 6,
म्हणजे इथं होईल x चा 6वा घात. छेदात काय राहील 3चा घन 27. पहा ही संख्या प्लस आहे म्हणल्यावर प्लसच येणार आणि y चा घातांक ओके. असं आपल्याला उत्तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मध्ये पाहायला मिळते. अशा पद्धतीने आपण याला सोडून घेऊ शकतो. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला प्रश्न क्रमांक 4 तर लिहून घेऊया 27 गुणिले 64. ओके. आता 2चा घन माहिती आपल्याला किती असतो 8 लिहून घेऊया गुणिले 6चा घन x. ओके. 6चा किती आला घातांक x. इथपर्यंत समजलं. आता ही संख्या या बाजूला जाईल म्हणजे 27 गुणिले 64 गुणाकाराचे भागाकारात 8 आणि हे 6चा घातांक x. 8 1 8 8 8 64 होईल. इथपर्यंत लक्षात आलं. ओके. तर आता काय करू 8 गुणिले 27 करू. 8 7 या ठिकाणी 56 हातचे येतील 5 8 2 16 आणि या ठिकाणी 5 21 बरोबर येणार आहे 6चा घातांक x. इथपर्यंत समजलं. आता 5 216 कशाचा घन आहे ते शोधूया आपण. तर 216 हा घन आहे 6चा. घनसंख्या पाठ पाहिजेत मग 6चा घातांक x. आता इथे लक्ष द्या हे 6 6 समान झालेत. ओके. याचा अर्थ 3 बरोबर x आणि x ची किंमत किती आलेली आपली 3. ऑप्शन क्रमांक 2 मध्ये पाहायला मिळते. ओके. घनसंख्या पाठ ठेवा. घनसंख्या घन आणि घनमूळ या धड्यामध्ये आपण पाहिलं होतं. वर्गसंख्या पण पाठ करा. ओके. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला प्रश्न क्रमांक 5 पाहूया. आता पहा 5 नंबरच्या प्रश्नामध्ये ही जी संख्या दिली आहे त्याच्याबरोबर आपल्याला 10च्या घातांकामध्ये दिले. याला सोडून घेऊया. तर आता लक्षात घ्या याला सोडवताना 6,25,000 बरोबर 0.5चा चौथा घात आहे. तर आपण याला 0.5चा चौथा घात आहे. तर आपण याला असं 0.5 गुणिले 0.5 गुणिले 0.5 गुणिले 0.5 असं करू शकतो. ओके. तर आता हे किती वेळेस आहे 1 2 3 4 वेळेस आहे म्हणजे 5 5 25 त्यानंतर 25 5 1,600 आणि त्याला कुण्या 5 ने गुणलं तर किती येईल 625. आता दशांश 1 2 3 4 संख्या सोडून 1 2 3 4 संख्या सोडून दशांश चिन्ह द्यायचं. ओके. तर हे 0.5चा चौथा घात ह्याची किंमत किती आलेली तर 0.0625 ही आलेली. ओके. गुणिले 10चा x घात. इथपर्यंत समजलं. ओके. आता हे गुणाकारातली संख्या या ठिकाणी भागाकारात जाऊ द्या म्हणजेच काय होईल 10चा x घात बरोबर 6,25,000 छेदात होईल 0.0625. आता या अगोदरही तुम्हाला सांगितलेलं आहे मी की छेदात दशांश उजवीकडून 1 2 3 4 संख्या सोडू नये. छेदातला दशांश घालायचा असेल आपल्याला तर अंशात पण तितक्या स्थळावर दशांश चिन्ह द्यायचं. म्हणजे इथं नाही आहे म्हणून इथं दशांश देऊन 1 2 3 4 0 वाढवून घेऊया. वाढवले. तर आता अंशात आणि छेदात दशांश कसा झाला समान स्थळावर झाला. कसा झाला समान स्थळ. ओके. तर समान स्थळावर दशांश झाल्यानंतर दशांश निघून जातो हे आपण या अगोदरही पाहिलं होतं. आता काय होईल मग इथं 1 2 3 4 5 6 7 0 1 2 3 4 5 6 7 0 आणि छेदात फक्त 625. आता हे 625 एक 625 कॅन्सल होतील. आता 1च्या समोर किती शून्य आहेत 1 2 3 4 5 6 7 शून्य आहेत. ओके. तर आता 10चा x घात बरोबर 1 2 3 4 5 6 7 0. तर आता याला जर घातांकाच्या रूपात लिहिलं तर आपण कसं लिहितो 10चा 7वा घात. ओके. म्हणजेच काय आलं आपलं उत्तर 10चा x घात बरोबर 10चा 7वा घात. म्हणजे हे 10 10 सारखे झालेत म्हणजे x बरोबर किती आलं 7. किती आलं 7. ऑप्शन क्रमांक 2 मध्ये उत्तर पाहायला मिळते. ओके. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा प्रश्न क्रमांक 6. जर x चा 1/2 बरोबर 8 असेल तर लक्षात घ्या x चा 1/2 म्हणजेच काय असते x चे वर्गमूळ असते. काय असते x चे वर्गमूळ हे लक्षात घ्यायचं. आता आपण कंसात आपलं वर्गमुळात x बरोबर 8 घेऊया
आता काय करायचं, दोन्ही बाजूचे काय करायचे आपल्याला, वर्ग का करायचे, कारण हे वर्गमुळाचा वर्ग केल्यावर हे वर्गमूळ निघून जाते. म्हणजे याला कसं होईल माहिती का, वर्गमुळात x याचा जर वर्ग केला आणि याचा जर 8चा वर्ग, म्हणजे हे वर्गमूळ या ठिकाणी कॅन्सल होईल. म्हणजे इथे राहील x बरोबर 64. किती होईल, x बरोबर 64. ओके, आता x ची किंमत आलेली आपली 64. तर आपल्याला विचारलं आहे काय, तर x 1/3 कंसाचा वर्ग. तर आपण xच्या जागेवर किती ठेवणार आहे, 64. तर पहा इथं ठेवूया आपण 64चा 1/3 आणि कंसाचा काय होईल, वर्ग. ओके, आता हे 64चे आपल्याला या ठिकाणी 1/3 म्हणजे घनमूळ असते. 1/3 म्हणजे काय असते, घनमूळ. मग 64चं घनमूळ किती येईल, 4. 64चे घनमूळ बरोबर 4. किंवा मग असं घनमूळ काढायचं, याचा अर्थ हे कितीचा घन आहे असं पण आपण करू शकतो. ओके, तर इथे लिहूया 4 आणि त्याचा काय होईल, वर्ग. 4चा वर्ग किती आला, 16. म्हणजेच आपला ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर अगदी बरोबर आहे. चला, तर लक्षात ठेवायचं 1/2 म्हणजे वर्गमूळ आणि 1/3 म्हणजे घनमूळ. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा प्रश्न क्रमांक 7. 81 बरोबर 27चा घन 27चा घातांक x आहे, तर x ची किंमत काढायची. तर लक्षात घ्या, आता 81 आणि 27 या 3च्या घातांकात आपल्याला लिहिता येतात. तर 81 बरोबर 27चा x वा घात, तर x ची किंमत काढायची. तर लक्षात घ्या 27 म्हणजे काय, 3चा घन, म्हणजे 3 गुणिले 3 गुणिले 3 किती येते, 27. आणि 3चा चौथा घात म्हणजेच किती येते, 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 बरोबर 81. म्हणजे आपण याला घातांकाच्या स्वरूपात लिहू शकतो. ओके, तर या 81ला आपण 3चा चौथा घात असं लिहूया आणि या 27ला काय लिहूया, 3चा तिसरा घात आणि या कंसाचा x वा घात असं करूया. ओके, आता ह्या 3चा आणि xचा गुणाकार होतो, म्हणजेच काय होईल, 3चा चौथा घात बरोबर 3चा 3x असं होईल. आता पहा हे 3 समान झाले, या ठिकाणी बेस म्हणजे काय राहील, 4x बरोबर 3x राहील. आणि x बरोबर हे 3 गुणाकारातली इकडं भागाकारात, म्हणजे 4/3 असं होईल. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर आपलं अगदी बरोबर असणार आहे. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला प्रश्न क्रमांक 8. तर 8मध्ये आपल्याला 1024 ही संख्या पुढीलपैकी कोणत्या पर्यायाने व्यक्त होत नाही म्हणते, नाही. ओके, तर या दोघांचा गुणाकार करूया. आता याचा वर्ग म्हणजे 100ने गुणूया. कितीने, 100. तर या संख्येला जर 100ने गुणलं, दशांश नाही जर असं गृहीत धरलं, त्याचं उत्तर हे येईल. आणि उजवीकडून 2 संख्या सोडून दशांश दिला तर 1024 या पुढच्या शून्याला काही किंमत नसते आणि हे नाही म्हणते, म्हणजे हे ऑप्शन उत्तर येणार नाही. आपलं उत्तर आलेलं बरोबर. 5चा चौथा घात, 4चा 5वा घात, 4 गुणिले 4 गुणिले 4 गुणिले 4 गुणिले 4. तर 4 चौक 16, 16 चौक 64. ओके, परत 4 चौक 16, पाहता 16 चौक 64, हातचे किती आले 6. त्यानंतर 16×85, 16 की 96 आणि हे 6, 96 आणि 6 102. पहा म्हणजे हे उत्तर 1024 आले, म्हणजे हाही ऑप्शन येणार नाही आपला. आता 2चा 10वा घात बघूया. तर काय होईल, 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 हे किती, 1 2 3 4 5 वेळ झालं. म्हणजे बे 1 बे 2 4, 4 2 8, 8 2 16, 16 2 32. आणि पुन्हा एकदा 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 असं जर केलं 5 वेळेस, तर ह्याचंही 32 आहे, म्हणजे 32 गुणिले 32. पहा 32चा वर्ग पण येतो 1024, म्हणजे हाही ऑप्शन येणार नाही. आता 5चा चौथा घात, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर आपलं अगदी बरोबर असणार आहे. आता पायाला तुम्ही सोडून पहा, 5 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 5 उत्तर येते, काय येते ते पहा. म्हणजे हे यांचा गुणाकार केल्यावर 1024 येणार नाही. ठीक आहे, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला प्रश्न क्रमांक 9 आणि हा शेवटचा या स्वाध्यायामधील प्रश्न आहे.
स्कॉलरशिपची किंवा तुम्ही नवोदयची ऑनलाईन तयारी करत असाल तर नवोदय मिशन हे आपलं प्ले स्टोअरला ॲप आहे. यामध्ये नवोदयच्या फ्री टेस्ट भरपूर उपलब्ध आहेत. रेकॉर्डेड बॅच आहे. 7वी स्कॉलरशिपची पण रेकॉर्डेड बॅच या ठिकाणी उपलब्ध आहे अत्यंत कमी फीसमध्ये. ठीक आहे. ज्यांना घ्यायची असेल त्यांनी नवोदय मिशन हे ॲप डाउनलोड करून घेऊ शकता. ओके. चला आता शेवटचा प्रश्न पाहूया. आता पहा, कुठल्याही संख्येचा घात जर 0 असेल तर त्या संख्येची किंमत किती असते? 1 असते. हे आपल्याला कन्सेप्ट माहिती पाहिजे. म्हणजे तुम्हाला असा प्रश्न आला 100चा घातांक 0 त्याची किंमत किती असते? 1. इथं आलं 10चा घातांक 0 तरी पण याची किंमत 1च असते. 20चा घातांक 0 किंमत किती असते? 1. ही कन्सेप्ट लक्षात ठेवा. 5चा घातांक 0 म्हणजे याची किंमत 1 अधिक 1 अधिक 1. ठीक आहे. छेदात पण 1 गुणिले 1 गुणिले 1. 1 2 3 3/1 म्हणजेच उत्तर किती आलं आपलं? 3. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 2 मध्ये पाहायला मिळते. चला, व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचं, इतरांनाही शेअर करायचं. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील करायचं. भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.